लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक, पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचं आवाहन. देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय पोलीस अधिकारी लाठीचार्ज करू शकत नाहीत. छगन भुजबळांच्या अंतरवाली प्रकरणातील आरोपावरनं रोहित पवारांचं प्रत्युत्तर, तर भुजबळांचा अभ्यास कच्चा असल्याचा लगावला टोला. बंडू आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर बँक अकाउंट देखील केलं सील. मोठं युद्ध करून देशाच्या विकासाला थांबवलं नाही, दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. नेटवर्क 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं विधान. नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी 6 दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या खेडकरचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातून केली अटक. संपूर्ण नाशिक शहरातला पाणी पुरवठा आज बंद, तर रविवारी कमी दाबानं होणार पाणी पुरवठा. जपून पाणी वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग सज्ज, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राहणार उपस्थित. आजपासून मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद. बंद दरम्यान अत्याधुनिकीकरण आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्याची कामं मार्गी लावणार. नागपुरात नवरात्रोत्सवावरनं नवा वाद, गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध. मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा इशारा. सर्व गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेचं निवेदन. नाशकात कांद्याच्या प्रश्नावरनं शेतकरी आक्रमक, रयत क्रांती संघटनेनं रोखला कांद्याचा ट्रक. नाफेडनं खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विकण्यास विरोध. युद्धबंदीच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांमध्ये मतभेद. 2 दिवस आधीची भूपतीची भूमिका चुकीची, पुन्हा नवं परिपत्रक काढत भूमिका स्पष्ट. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती. सैन्य दलाचं सर्च ऑपरेशन सुरू. मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यात दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आला. सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसह रिअल इस्टेट प्रकल्पातून नवी मुंबई विमानतळाला मोठा महसूल मिळणार आहे. नॉन एरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं चिन्ह असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीनं म्हटलंय. डेबिट कार्ड शुल्क किमान शिल्लक रकमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आकारला जाणारा दंड, हप्ता चुकल्यास होणारा दंड अशा विविध शुल्कांच्या माध्यमातून जून अखेरीच्या तिमाहीत बँकांनी 510 अब्ज रुपये मिळवलेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं विविध शुल्क कमी करण्यासाठी बँकांना सांगण्यास सुरुवात केली आहे. मुंबई विद्यापीठातील शासन अनुदानित पदांवरून निवृत्त झालेले 127 शिक्षकेतर कर्मचारी आजही 2017 पासून प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाची वाट पाहत आहेत. या प्रतीक्षेत 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. काही कर्मचारी गंभीर आजारांशी झुंजत आहेत, तर कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवी मुंबईच्या दिशेनं रस्त्याच्या लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसात दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिलेत, तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेण्याचेही आदेश देण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईत 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. आजपासून 2 ऑक्टोबर या काळात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही बंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनं याला अपवाद असतील.
शस्त्रक्रियागार सहाय्यक पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला. या विरोधानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदं पदोन्नतीनं आणि अंतर्गत निवडीनं भरण्याचा निर्णय घेतलाय. पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणं, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटारं यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेले आहेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वतः भेट देणार आहेत. औषधांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांपर्यंत औषधं पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. सर्व औषध विक्रेत्यांच्या सहकार्यानं ग्राहकांना 22 सप्टेंबरपासून स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्याचं पाऊल उचललेलं आहे. यामुळे जुनी किंमत असलेली औषधं देखील नवीन किमतीत ग्राहकांना मिळतील. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वनपरिक्षेत्रातील राका, पळसगाव, पिपरी आणि भदुटोला या गावांमध्ये सध्या वाघाच्या दहशतीनं शेतकरी शेतात जाण्यासही घाबरतायत. अलीकडेच एका शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलंय. वनविभागानं ड्रोनच्या सहाय्यानं परिसराची पाहणी केली, मात्र वाघ अजूनही मोकाट आहे. खराडी येथील नवनाथपंथी दफनभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानच्या पार्किंगची जागा केशवनगर खराडी नदीवरील पुलासाठी जाणार आहे, म्हणून कब्रस्तानच्या पूर्वेकडील दुसरी जागा पुणे महानगरपालिकेनं पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, तोपर्यंत येथील रस्त्याचं काम थांबवावं अशी मागणी करत मुस्लिम आणि नवनाथपंथी समाजानं आंदोलन केलं. साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकानं एक खास शैक्षणिक ॲप्लिकेशन तयार केलं आहे, ज्यामुळे आपल्या पालकांना मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे. या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचं अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आलं. साताऱ्याच्या मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाच्या आईसाहेब या देवीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात सातारा शहरातील नागरिक या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शस्त्र सोडण्याच्या भूमिकेपासून माओवादी संघटनांनी फारकत घेतली आहे. 2 दिवसाआधी माओवाद्यांनी युद्धबंदीचे संकेत दिले होते, मात्र भूपती यांची भूमिका चुकीची असल्याचं नवपत्रक माओवाद्यांनी काढलं. नागपुरातील मेंदूज्वराच्या संशयित नमुन्याची पुण्यामध्ये तपासणी होणार आहे. नागपुरात रॅपिड अक्यूट एन्सेफालायटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराचे 8 रुग्ण आढळलेले आहेत. संशयित रुग्णाच्या नमुन्याची तपासणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक विधी पार पडल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जळगावच्या चोपड्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार पडताळणीला सुरुवात झाली आहे. 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक आणि 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यांची पडताळणी करण्यात येते. सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या 2 मार्गांवर नियमित प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे आणि त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल. तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलेलं आहे, तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं करण्यात आलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानं कहर केला असून आतापर्यंत 427 जणांचा मृत्यू झालाय, तर 475 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. पटनामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जीपीओ जवळील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात एक कार पडली. क्रेननं ही कार बाहेर काढण्यात आली. मुसळधार पावसानंतर वडोदरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मैदानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरलंय. शहरातील अनेक गरबा मैदानं पाण्याखाली गेली आहेत. सुरतमध्ये पावसामुळे रहिवाशांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अनेक घरात पाणी शिरलंय आणि रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनं थांबली आहेत. बिहारमधील दरभंगा इथे पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते. जवळच्या 8 गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. 8,000हून अधिक लोक यामुळे प्रभावित झालेत.
बिहारमधील गोपाळगंजमध्ये पावसामुळे रुग्णालयात पाणी शिरलं. आपत्कालीन कक्षात पाणी, लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. मणिपूरमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. सुरक्षा दलांनी किश्तवाडमधील 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं. जम्मू आणि काश्मीरच्या पुंछमध्ये सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. 1 रायफल, 4 मॅगझीन आणि 20 हँड ग्रेनेड जप्त करण्यात आलेले आहेत. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मध्य प्रदेशच्या उमरियामध्ये जंगली हत्तींनी गोंधळ घातला. हत्तींच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालाय. इस्रायलनं गाझावरील हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. हल्ल्यानंतर शेकडो लोक हे घटनास्थळावरून पळून जाताना दिसले.